शिवजी कासारांच्या वडिलांनी कानात एक मंत्र सांगितला होता, थकल्यावर माझा हात चळचळ कापतो, आता वय झालंय, आता बांगड्या भरायचं दुकान तुझ्याकडे देऊन टाकतो. पण कानात मंत्र सांगितला. तुकोबाराय दखल का घेतात लक्षात घ्या. कशी घेतील कोणाची बी दखल, कशी दखल घेतील. परवाला आमच्या शेजाऱ्याचं पोरग प्रयागला गेलं, मला भेटलं म्हणे महाराज मी कुंभाला चाललो, आणि हातात अशा पांढऱ्या रुमाला ते गटुड होतं एवढं एवढं. म्हणलं गटुड्यात काय, म्हणलं 700 रुपयाची तंबाखू आहे. म्हणलं एवढी इथून महाराष्ट्रातून घेऊन काय, म्हणलं तिथं लय गर्दी आहे, तिथं तंबाखू दुकान गवसन का. कुंभात तंबाखूचं दुकान गवसणार नाही म्हणून इथूनच 700 रुपयाची तंबाखू ज्यानं महाराष्ट्रातून नेली, याला कुंभमेळ्यात खड्डा करून जरी पुरलं तरी मोक्ष भेटन का. शब्द कटू वाटत असतील तुम्हाला, पण खोटे आहेत का सांगा ना. महाराज ज्या भूमीला अमृताचा स्पर्श आहे, ज्या भूमीला अमृताचा स्पर्श आहे, अमृताच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर 700 रुपयाची तंबाखू खाऊन थुकत असेल, यम कसा कसा हानीनो. कानात रस वसीन काचाचा, नाकात रस वसीन लोखंडाचा, डोळ्यात आरगळा घालीन, हा तोंडात शिस टाकीन. काय नाही मृत्यू लोकातले यमपुरीतल्या बऱ्यापैकी तुम्ही ऐका, लक्षात येईल तुम्हाला. गरुड पुराण पहा पहा, कळेल तुम्हाला किती मूर्खपणा आहे महाराज. आपल्याला वाटतं आपण परमार्थ करतो, नाही नाही. बाईनं सुंदर गावरान तुपातला स्वयंपाक केला, जावाई येणार आहेत, त्याचे काही मित्र आहेत मोठमोठाले. स्वयंपाक केला, संध्याकाळची वेळ, तितक्यात लाईट गेली, आणि लाईट गेल्यामुळे तिने दिवा लावला. तर दिवे रॉकेलचे होते ना तुमच्या लहानपणी, चिमण्या. दिव्याची वात मोठी व्हावा म्हणून तिने उजव्याच हाताने दिव्याची वात अशी वरी केली, पण हात धुवायचा विसरली. आता बोटाला रॉकेल काय एखादा लिटर चिटकला असेल का, पण त्याच रॉकेलच्या दिव्याचा वात वरी केलेला लागलेला हाताला स्पर्श, हाताचा स्पर्श, तितक्यानंच बदामाचा शिरा वाढला, पण जावायन खाल्लाच नाही. किती लिटर लागला असेल बोटाला रॉकेल, तिळा इतकं. पण हा बंद्या शिऱ्याचा नाश केला का नाही महाराज. तेवढीशी चूक. पण गावरान तुपाचं बदाम, आता काय बदाम महाग असते वाटते, मी आपल्या शेंगदाण्याला बदाम म्हणून खात असतो. आपण कशाला जे आगावपणा कशाला करायचा आहे का नाही. मानावे ते मनी समाधान. एक जण मला अंजीर पाहिले का, म्हणलं मी उमरालाच अंजीर म्हणून खात असतो. कशाला जाण तेन, कुठं भानगडीन तेन, इतकं महागडन तेन, आपल्याला कुठं जोकत असतं. गावरान तुपाचा आणि बदामाचा नाश केला थोड्याशा रॉकेलनं. महाराज इतका मोठा प्रचंड खर्च करून जर तिथं कुंभात जात असेल आणि तंबाखू खाऊन थुकत असेल तर किती नाश आहे. थोडीशी चूक, थोडीशी चूक, थोडीशी चूक. काम बंद केलं असेल, ड्युटीला असेल तर रजा टाकली असेल, शेतीत असेल तर दुसरा रोजगार लावला असेल, किती चुकी, किती चुकी. ती करायचे तरी कशा करता आपण. चला, वडिलांनी कानात मंत्र सांगितला, शिवबा. कोण्या शिवबाला, शिवबा कासाराला. कारण 2 शिवबा आहेत तिथे, एक रयतेचे राजे आहेत, जिजाऊ आई साहेबांचे शिवबा आहेत तिथे, आणि एक शिवजी कासार आहेत. वडिलांनी कानात मंत्र सांगितला, बाबा आतापर्यंत माझे पंजोबा, माझे आजोबा, माझे वडील आणि मी आस्थागत या बांगड्याच्या धंद्याने कुटुंबाची उदरभरण करत आलो. कृपा केली रे या मावल्यांनी परिसरातल्या. ज्या ज्या मावल्याला बांगड्या भरतो त्या त्या मावल्यांची कृपा आहे रे आपल्यावर. काय आणा खडका दमडी कवडी मिळाली असेल त्याच्यावर आपला संसार चालतो रे बाळा. आता मी थकलो शिवबा, तुला आता बांगड्या भरायच्या. बाबा काय मंत्रे, तुकोबर आहे का दखल घेता रे याच्यावर बोलतोय की देवापाशी दखल घेतली. देवा असं शिवबा कासाराच्या नशिबात का टाकलंस, त्याचा बाळ का मारावा, आणि मारायचाच होता तर देलता का, कशा करता अपमान केला त्या शिवबाचा. काय मंत्र दिला. सोनबा ठाकरांनी विचारलं होतं तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा मान का मिळाला, किंवा कसा मिळाला, किंवा तुमच्याकडे पुण्य काय आहे.
डोळे भरून आले. शिवजी कासारानं सांगितलं, सोनबाजी, माझ्या बाबानं दिलेल्या मंत्राचं पालन करतो. तो मंत्र कुठला? माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ जर स्त्री असेल तर तिच्या हाताला हात लावल्याशिवाय बांगडी भरता येत नाही. पण तिच्या हाताला हात लावत असताना डोळे झाकून 3दा माय म्हणतो आणि मग बांगडी भरतो. माझ्या बरोबरीची जर स्त्री असेल तर तिच्या हाताला स्पर्श करायच्या अगोदर तिला 3दा बहीण म्हणतो आणि मग तिला बांगडी भरतो. आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला 3दा लेक म्हणतो आणि तिला बांगडी भरतो. काय पुरुषार्थ असेल महाराज. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं, दादा आजतागत आतापर्यंत हा नियम चालवत आणलाय. वयस्क स्त्रीला माय म्हणतो, मध्यम स्त्रीला बहीण म्हणतो आणि लहान स्त्रीला लेक म्हणतो. एका तिळा इतकं पाप केलं नाही रे, तिळा इतकं. अरे गुलाबाच्या पाकळ्यासारखी सुंदर तनू असलेल्या माऊलीला बांगडी भरत असताना तिला लेक म्हणावं? जिच्या घरी सोन्याचा धूर निघतोय अशा स्त्रीला बांगडी भरत असताना तिलाही लेक म्हणावं? ती माझ्या विटेवरच्या मालकाने माझ्या अंतकरणात ती कृपा दिली. माझ्या तुकोबरायची माझ्यावर कृपा आहे. मला तो भाव दिला म्हणून कुठल्याही स्त्रीकडे मी पापात्मक दृष्टीने पाहत नाही. ते माझं पुण्य एकवटलं आणि मला तुकोबरायसारखा महात्मा सापडला. राजो, महाराज चांगला सापडला पाहिजे. ऐका वाक्य गिरगावकराचं. महाराजांच्या पाया पडत असताना विचार करून पडायचं. भंगिऱ्या महाराजांच्या पाया पडायचं नाही. एक जण म्हणला, महाराज ओळखायचा कसा? शेळी बेसरामाचा पाला खाती का? शेळी म्हणतात का मेंढी तुमच्याकडे? मेंढी शेळी, बरोबर आहे ना? शेळ्या मेंढ्या बेसरामाचा पाला खात्यात का? बेसरामाचं झाड आहे असं कळण्यासाठी शेळीच्या डोक्याला मीटर लावलेला आहे का? मशीन लावलेली आहे का? पण हे झाड बेसरामाचं आहे असं शेळीला कसं काय कळतंय? तिला मेंदू आहे. मग बेसरामाचं झाडे कळण्यासाठी शेळीला मेंदू आहे, तरी पण माणसाच्या मेंदू इतका मेंदू आहे का मोठा? मग शेळीला ह्या झाडाचा पाला खाल्ल्यावर आपल्यासाठी पोषक नाही असं शेळीला कळतंय. मग टचक्या, ए टचक्या, तुला हत्तीपेक्षा मोठा मेंदू दिला नाही कंटुल्या. तुला कळायला पाहिजे का नाही? हे चुकीचं काम आहे, आपण नाही करायला पाहिजे. महाराज चुकीचा सापड्यावर काय होते माहिती का तुम्हाला? ड्रायव्हर जर चुकीचा सापडला तर माणूस मरतय. चुकीच्या ड्रायव्हर मुळे बसून कीर्तन करावं लागले. नाही तर वय का माझं बसायचं? मी चालतोय पायी पायी किती पण. प्रत्येक त्र्यंबकची वारी 40-42 किलोमीटर 6.5 तासात फिरतोय, फेरी करतोय ती. पण उभं राहिलं 15-20 मिनिटाच्या नंतर कंपन. ड्रायव्हर चुकीचा मिळाला आणि अजून चुकीचा भेटला असता तर आता 5वं श्राद्ध झालं असतं. आतापर्यंत 5वं श्राद्ध झालं असतं. इतकंच सानप काका. पण महाराज जर चुकीचा भेटला असता तर पिढ्यानं पिढ्या मातीत गेल्या असत्या. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकला कोटी मरतील. लोकांचा विश्वास आहे त्याच्यावर. म्हणून शक्यतो आता कोणाला कड बघून परमार्थ करायचा त्याच्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबराय कृपा पात्र कोणी त्याच्याकडे बघून परमार्थ तुम्ही करा, तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवा. महाराजांनी असं सांगितलं नाही बरं का, मस्तक हे पायावरी या महाराजाच्या नाही, वारकऱ्यांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून वारकऱ्याच्या पाया पडत जा. महाराजाच्या पडत असताना जरा विचार करूनच परत जा. नाहीतर त्या भंगिऱ्यानं केलेलं पाप त्याच्या पायावाट तुमच्या कपाळात येईल आणि तुमचा संसार खालून पेटन. विठाला म्हणून मला तुकोबराय सापडे. महाराज शिवजी कासारांच्या जीवनातली निष्ठा आहे. परस्त्रीला पराविया नारी रखुमाये समान. पराविया नारी
रखुमाये समान, मानिली या धन काय वेचे. परस्त्रीला जर आई म्हणलं तर आपली संपत्ती जळती का? बँक बॅलन्स जळत का? आपली शेती जळती का? वारा जळतो का? नाही. उलट वृद्धिंगत होती, उलट विटेवरचा मालक मानतोय. महाराज परस्त्रीला माय म्हणणारा हा कासार समाजाचा शिवजी कासार. तुकोबारायांनी दखल घेतली. देवा आयुष्यभर ज्यानं तुझं भजन करावं त्याच्या भजनाचं हे फळ. पण असू दे देवा, असू दे. तुला कोणी सांगावं, तुला कोणी सांगावं देवा? तू ऐकशील का आमचं देवा? तुला चांगल्याचं बघवतं का देवा? इतकं म्हणून सोडून दिलं नाही तुकोबाराय स्वतःचं कीर्तन. अभंगावरचं बोलणं निरूपण चालू होतं. परिणाम काय झाला महाराज? 5च मिनिटात डोळे झाकून रडणाऱ्या आईचे डोळे पुसण्यासाठी मांडीवरलं मेलेलं पोरगं उठून बसतंय. ही आई कशाला रडते ग? आई का रडते ग? महाराज हा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे, त्याच्या भक्तीतला पुरुषार्थ आहे, त्याच्या वैराग्याचा पुरुषार्थ आहे, वारकरी संप्रदायातल्या निष्ठेचा पुरुषार्थ आहे माझ्या शिवजी कासारांचा. मुलगा उठला, आनंद वाटला. पण कालांतराने शिवजी कासार मृत्यू पावले. लक्ष्यला ठाव स्मशानीचा शिवजी कासार मृत्यू पावले. आणि शिवजी कासार मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांचं प्रेत, इष्ट, मित्र, सज्जन, सखे, सोयरे, दायरे सगळी जमा झाली. परिसरातली वारकरी, अमके तमके सगळी काही लोक आली. आता शिवजी कासार म्हणल्यावर काय, सगळी लोक आली. आणि ते पार्थिव मशानात नेऊन चंदनाच्या लाकडावर टाकलं. त्यावेळेला मुलगा बऱ्यापैकी मोठा होता. मुलाच्या हातामध्ये भडाग्नी दिलाय. माणसाला जाळतात त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. 14 अग्नीपैकी एक अग्नी येतो, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो बाहेर प्रज्वलित करावा लागतो दारात. आतमध्ये प्रेत ठेवायचं आणि प्रेत आंघोळीला काढायच्या अगोदर तो अग्नी 4-2 गवऱ्या आणून बाहेर प्रज्वलित करून प्रेताला स्नान घालून मग त्याच मडक्यामध्ये तो अग्नी मशानात नेत असतात. सोन्याच्या गुंडीत नाही. असं जर असतं तर पैशावाल्यानं तिथं पण वजन आणलं असतं. महाआजा मेला चांदीच्या गुंडीत इसतो, आमचा पंजा मेला सोन्याच्या गुंडीत इसतो. म्हणजे मसनवाट्यात पण वजन आणलं असतं लोकांनी. पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, अख्खा देश जरी ज्याच्या ताब्यात असेल तो जरी मेला तरी मातुड्याच्याच गाडग्यात इसतो. 14 वेळेस लागते गाडगे. 5 कोटीचं घर बांधलं एक 5 कोटीचं, आणि वास्तुपुरुष सोन्याचा असतो. पण 5 कोटीच्या घराचा वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुषाला बसायला बोळका असते मातीचं. त्याच्यात धणे टाकतात, अक्षत टाकतात, हळीत कुंकू टाकतात, आणि त्याच्यात त्या तांदळामध्ये तो वास्तुपुरुष होतात. पण हे तांदूळ बोळक्यात असतात, मातीच्या बोळक्यात. तर ते घरवाला म्हणला, पूजा करणारा मी होतो वास्तुशांतीच्या पूजेला. ते म्हणलं महाराज तुम्हाला काही कळतं का? म्हणलं कसं हो? मी 5 कोटीचं घर बांधलंय, वास्तुपुरुष सोन्याचा आहे, मग मातीच्या गाडग्यात कसं काय? म्हणलं सोंबळ्या तो मला कशाला बोललंस? मला कळत नाही तर तो मला वास्तूला बोललं कशाला? तुला ज्याला कळतंय त्याला बोलवायचं असतं ना. ती अक्कल काय नदीला गेलती का मला बोलवायला? असं नाही म्हणलो मी, एरी म्हणालो. नारळ घ्यायचं राहिलो होतं ना. असं कसं बोलता येईल का नाही? त्यांना म्हणलं शास्त्र पुराण वेद मला जितकं कळतंय त्या पद्धतीनं करतो, आणि तुम्हाला मान्य नसेल तर वास्तुशांती पुन्हा दुसऱ्याच्या हातानं करा. ते म्हणले महाराज पण असं कसं सोन्याचं? म्हणलं 5 कोटीचं घर बांधलंस ना, मग 5 किलो सोन्याचा वास्तुपुरुष आण. तुला तितकंच मोठं गाडगंच आणावं लागेल. वास्तुपुरुष सोन्याचा जरी असेल तरी सोन्याच्या पात्रात ठूत नसतात, चांदीच्या पात्रात ठूत नसतात, तांब्याच्या पात्रात ठूत नसतात, हा पितळाच्या पात्रात ठूत नसतात, स्टीलच्या पात्रात ठूत नसतात, मातीच्याच गाडग्यात असतो. शेवटचा इस्तू सुद्धा मातीच्याच गाडग्यात. भडाग्नी नावाचा अग्नी हातात त्याला पूर्वेकडे तोंड केलंय. अरे शिवजी कासारांचा मुलगा आपल्या बाबांच्या छातीवर तो भडाग्नी नावाचा अग्नी ठेवणार. तेवढा अवकाशात पाठीमागा आला.
ते भडाग्नी अग्नी दुसऱ्याच्या हातात दिला आणि आईच्या गळ्याला पडलं आणि सांगितलं, माय ग, मी म्हणे तुझ्या मांडीवर मेलेलो होतो, पण तुकोबारायचं कीर्तन ऐकत असताना अचानक यमाने मला परत केला आणि मी जागा झालून तुझे डोळे पुसले गाई. मग मला जसं देवानं वापस केलं तसं माझ्या बाबाला वापस का नाहीत करत ग? म्हणणं देवाला माझ्या बाबाला वापस करा. बाई ढस 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 रडत होती. बाईनं आपल्या मुलाचं सांत्वन केलं, बाळा तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे, तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे. यमाला लाज वाटली तुकोबारायच्या कीर्तनातून तुला कसं न्यावं, आणि म्हणून तुला वापस केलं. आई म्हणणं ग यमाला सुद्धा माझ्या बाबाला वापस करा. बाळा यमानं तुला वापस केलंय, ते तुकोबारायमुळं तुझ्या बाबालाही वापस केलं असतं रे, पण तुकोबारायचं वैकुंठ गमन झालंय. यमाला मी ते पण सांगितलं असतं, यमाला म्हणलं असतं, यमराजा माझ्या कपाळाचा मालक मला वापस कर, आणि यमानं माझं ऐकलं असतं. पण यम म्हणला असता, मला तुकोबाराय दाखव, आणि तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं रे, म्हणून यम माझं ऐकू शकत नाही. राजो काय सिद्धांत आहे. महाराज ज्यांचा मुलगा मृत्यूच्या दाढेतून वापस यावा, पण तोच मुलगा बापाचं प्रेत मात्र नाईलाजानं मशानात जाळतोय, त्याला वापस आणता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, 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 झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्षेला ठाव स्मशानीचा, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात्री सकाम क्रोध माया, रडते रात्री सकाम क्रोध माया, रडते राधाव स्मशानीचा, रडते राधाव स्मशानीचा, रडते रात्री सकाम क्रोध माया, रडते रात्री सकाम क्रोध माया. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, लक्षेला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. 15-16 मिनिटं राहिलेत. एक पुरावा तुमच्या पुढे मांडतो. तारखेच्या संदर्भात आदरणीय जगताप काका संपर्क करत होते. मला काही इकडचं कोणाचं नाव माहीत नाही, आल्यावर कळालंय. मला हे किरणजी याला भेटले होते शिवराम बाबांच्या आश्रमावर काला जागराचं, की त्याला 5-7 वर्ष झाले, त्या 7-8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. तिथं भेट झाली ती तुमची. जगताप काका संपर्क करत होते यजमानांच्या वतीने, त्यांनाही धन्यवाद. किती मोठ्या लोकांना मशानात जावं लागतं. एक महाराज एका घरी गेले, घर साधं होतं. शक्यतो चांगली माणसं गरीब श्रीमंत हा भाव पाहत नाहीत. हल्ली आमच्याकडे काय झाले माहिती आहे का, जो पाया पडून 500 रुपये देतो त्याचं नाव कीर्तनात घेतलं जाते, आणि जो परिसरात एकही कीर्तन सोडित नाही, गरीब आहे, त्याचं नाव घेत नाहीत.
कोणता नरक असेल त्या कीर्तन करायला? मला वाटतं यमाला तयार करावं लागेल तो दुसरा. महाराज, या संप्रदायात पैसा बघायचा नसतो. श्रद्धेनं जे तुझ्या पुढे कीर्तनात बसतोय ते तुझ्यासाठी देव आहेत. दुकानदाराचा देव गिऱ्हाईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही जर नाही पुढे बसले तर आम्ही कोणाला सांगायचं कीर्तन? पप्याच्या माईला? बरं, ज्याला आहे ते सांगल पप्याच्या माईला, आणि ज्याला पप्याची माई नाहीच ते कोणाला सांगल? बरं, ती बी ऐकायला तयार असली पाहिजे. ती कौर काय कर कौर काय कर ती कौर काय कर ती म्हणीन तू कौर काय को किराणा आहे का? काय सोय आहे का खाची? तसं नसतं.